तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार परी माझ्या दैवा पार ओ परी माझ्या दैवा पार दैवा पार तुका म्हणे परी माझ्या दैवा पार सज्जन हो, भक्तीच्या प्रेमामध्ये आनंदामध्ये जीव इतका रमून जात असतो की मात्र इथं 26 वर्षापासून तुम्ही आपण अनुभवतो हे वेदशास्त्र अगम्य सकळ देवासी अति दुर्गम जेने मी लुबदे पुरुषोत्तम देहे भक्ती प्रेम रहस्य असं भक्तीचं प्रेमाचं ज्ञानाचं रहस्य तुम्ही आपण अनुभवत असतो. आणि हे अनुभवत असताना सांगू तुम्हाला, हे अनुभवत असताना मुळाशी कुणाचं तरी विशाल अशा प्रकारचं समर्पण असतं. काय असतं? समर्पण विशाल अशा एक विशिष्ट अशा प्रकारचं समर्पण असतं. तेव्हा हा दिवा ज्ञानाचा तेवत असतो, असं नसता तेवत नाही. याच्या मुळाशी समर्पण असतं. भगवंताची इच्छा असते, साधू संतांची कृपा असते आणि ती कृपा कुणीतरी आपल्या अंगी घेऊन आणि मात्र सतत त्या कार्यासाठी सदैव झटत असतो आणि म्हणून हा दिवा पेटत असतो. विठाला विठाला आणि या ठिकाणी मात्र नवीन नवीन साधक मंडळी येते, जुनी मंडळी येते, नवी मंडळी येते, नाही का? या भक्तीच्या महापुरामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, तैसे आस्तेच्या महापुरी हरिगता ते कोटीवरे परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला नगे. आंब्याला मोर येतो का नाही? मोर सगळेच आंबे कैऱ्या होतात असं, हा सगळेच पाडाला येतील असं, पाडाला आले तरी पिकतील असं बिलकुल नाही. जर पिकलं समजा तर त्या ठिकाणी एखादं समजा कोपऱ्याला त्याला सड धरल्याशिवाय राहत नाही. आणि एखादा असा आंबा असतो की तो मात्र मधुरपणे त्या ठिकाणी गोड अशा प्रकारे परिपक्व होतो आणि समाजाला प्रकाश देतो. विठाला संतांनी जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेवर चालत असताना सज्जनो युक्तीनं गेलं पाहिजे. युक्तीनं, हा साधू संतांनी जी वाट दाखवली आपल्या मनाच्या मार्गाने वाटेत जमणार नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरे पाठी स्थिरावला तोची धन्य. किंबहुना साधू संत वाट दाखवण्याकरताच आले, कुणाच्या रूपाने आले. आम्ही वैकुंठवाचे आलो याचे कारणाचे, बोलिले ते ऋषी साचवावे वर्ताया. जाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. संतांनी जी वाट दाखवली तीच वाट देवाकडे जाण्याची. वाटा भरपूर आहेत, वाटा कुठं कमी आहेत. हा, काही काही वाटा पहिले डांबरीकरण, मग खडीकरण, मग त्या ठिकाणी पुढे खड्डेकरण, पुढे मोठा खड्डा, रस्ता बंद, मग परत माग यायचं, तेवढं परत त्याच वाटेने यायचं, नाही का? अशा वाटा अनेक वाटा आहेत. बऱ्याच वाटा अशा आहेत ज्याला मनाला पडलं तिथं झेंडा गाडायचा, तिथून संप्रदाय सुरू, नाही का? पण सज्जनो, तुमचं माझं अनंत जन्माचं भाग्य आहे की मात्र नारायण महाराज जालवणकरांनी गिरनार पर्वतावर दत्तांची उपासना केली. अनादि शांत असा संप्रदाय महाराज त्या ठिकाणी दत्ताची उपासना करून दत्त प्रभूंनी जो प्रसाद नारायण बुवांना दिला जालवणकरांना, तोच प्रसाद आज बापूजी वाटतायत. प्रसादामध्ये भेळसेळ नाही, जसाच्या तसा वाटतायत. म्हणून संप्रदायाला किंमत आहे. विठाला विठाला म्हणे नको वरपंग देवा,
येई माझी सेवा भाव शुद्ध. प्रत्यक्ष अनुभूती आणि साक्षात्कार फक्त याच मंडपात अनुभवायला मिळतो, अन्यथा कुठेही मिळत नाही. कारण संतांची जी वाट आहे त्या वाटेनच जावं लागतं. इतर वाटा उपयोगाच्या मार्ग दावुनी गेले आधी. दयानिधी संतते देणे की पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी दाखवलेल्या वाटेवर तुम्हाला सांगतो, जर नवीन लग्न झालं तर सुनबाई कोणाच्या सांगितलेल्या वाटेवर चालते बरं? सासूबाई जसं सांगितलं तसं, नाही का? सासू सांगेल बैल एवढा समार टाक, तेवढाच मसाला. बैल या 2 मिरच्या इकडे 2 मिरच्या तिकडे, ते हा भाते बैल, बरोबर. मग त्या पद्धतीने संतांनी आधी केलं आणि मग सांगितलं. या न्यायाने जर आपण त्यांचं ऐकलं तर मात्र म्हणतात ना जुने लोक, बापूजी, जर तुम्हाला नाही समजत ना, कोणा तरी मांडो खालतीन जावा. विठ्ठला विठ्ठला. संत या जीवाला जगण्याची कला शिकवतात, युक्ती शिकवतात, युक्ती, नाही का? जगण्याची जर युक्ती असेल तर जगता येतं लोकांकडे पैसे, पोतीच्या पोते पैसे, पण जगायची अक्कल अजिबात नाही बरं का. जगण्याची सुद्धा एक सुंदर अशी कला आहे आणि संत ती कला युक्तीनं शिकवतात, युक्तीनं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा विश्वास ठेवला त्या संतांवरच. संतांची या पायी माझा विश्वास, संतांची या पायी माझा विश्वास, संतांची या पायी माझा विश्वास, संतांची या पायी माझा विश्वास. सर्व भावे दास जागो शांत, सर्व भावे दास जागो शांत, सर्व भावे दास मी सुद्धा संतांच्या पायावरती निश्चिम असा विश्वास ठेवला. विश्वास ठेवला की मिळतं, आणि विश्वास ठेवला नाही, तुम्ही 96 पिढी जरी परमार्थ केला तर काहीच प्राप्त होत नाही. मनी नाही भावानी देवा मला पाव देवा, असा न भेटायचा नाही रे. देव बाजारचा वादी मला नाही, देव बाजारचा वादी मला नाही. मनी आई हो देवा मला पाव, मनी आई हो देवा मला पाव, देवा असा न भेटायचा नाही रे. देव बाजारचा वादी मला नाही, देव बाजारचा वादी मला नाही. भाव असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, आणि विश्वास असेल तरच जीवाला काहीतरी मिळतं बरं का. अन्यथा विश्वासाशिवाय प्राप्त होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी संतांच्या चरणावर नितांत अशा प्रकारचा विश्वास टाकला. आणि संतांनी मला युक्ती शिकवली. युक्ती, परमार्थ म्हणजे आडमुठेपणा नाही. परमार्थ हा युक्तीचा बरं का. युक्ती कशी सांगतो, भजन करा विठाला. सगळं महिला मंडळ या ठिकाणी बसलेलं आहे. मी असं विचारतो, ताई सोन तुमले तर बा तुमले नेमका कोणता नातू आवडतो, आंडेरना का आंडोरना? काय मत आहे बरं तुम्हाला? तुम्ही कसं जपी अशा त्यान करता थोडासा फवारा टाकणार पडी. कोणता नातू आवडतात बरं? आंडेरना, नाही का? आंडेरना नातू आवडतात. हा, मग काय झालं, एका आजीबाईची मुलगी येणार होती. माय मन पिंटील कानी बेसना लाडू आवडतं. मन पिंटील बेसना लाडू आवडत. खारीक, खोबरं, बदाम, काजू असं मस्त बाजार पॅकवता मायनी. आणि पिंटील करता लाडू बांधा. असं पावते नाही, एकच लाडू असं मजाना लाडू बांधा. आणि लाडू बांधल्यानंतर माय आता कधी मग सांगा बरं का बापूजी, माय मन पिंटी असे
मन पिंटील बेसन लाडू आवडत माय पिंटी याचे माय पिंटी याचे असं करता करता 2 दिवस 8 दिवस बाकी होतात पिंटी यावाले आणि हाई मंडळीला आवडत होता नातू हा पिंटी येत नव्हती मग घरातला तो मुलाचा मुलगा आहे ना छोटासा बाळ आजी माल देला एक लाडू घाबरे तुम्हासाठी काय करवा इथला हात हलवा कोल्हा निघा गपट पिंटी इथं दिसो हातीने बेटा 2 दिवस जाय 3 दिवस जाय पिंट्या जाम होई गया कसा करता लाडून करता मी कशासाठी सांगतो युक्ती हा आणि तो पिंट्या ज्या वेळेला शाळेत गेला गुरुजी शिकवत होता 1 2 3 पण पिंट्यानं काही चित लागे शायमा फयावर बी पिंट्याले लाडूच दिके आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला ते असं शिकवता थोडस मन लागलं ते पिंट्याचं मग त्यानं पाहिलं म्हणे बुवा सापडली बरं आयडिया हा गुरुजी शिकवत होता 1 2 हा घरी आला पुढच्या दारामध्ये आजीबाई अशी गहू पाकडत होती गहू पाकडता आजी आज गुरुजीने मजानं शिकाड म्हणे काय शिकाड गुरुजीने लिखिता काढू आणि घेतली पाटी पेन डोक्यात आयडिया आली युक्ती आली अशी पाटी घेतली एका हातात पेन घेतली आजी लिखिता काढ 1 2 काढू आणि आजीला असं वाटतं मला पिंट्या काय हुशार होई गया माय पिंट्या अभ्यास करायला लाग्या आणि लगेच त्या आजी भाऊ 1 2 नको काढू चांगला 3 4 काढ आणि ते टूल ठेवा आणि काढले मग 3 4 लाडू आणि पिपळीला झाड काढलं जायचं कुंताडी म्हणा तो दुसरा दिवस तसंच परत शाळेत आला आजी 3 4 काढू वा रे वा येले लाडूनी याद पडी की बरं माय हाऊ आते काही लाडू मागत आते काय म्हणा ना पिंट्या त्या ठिकाणी म्हणा आजी 3 4 काढू 3 4 नको पिंट्या चांगला 7 8 काढ 2 3 मग डब पालत डब गायब माय म्हणे पिंटीले बेसन लाडू आवडतं आणि वनी पिंटी आली आणि मग त्या ठिकाणी असं 12 वजन मग एकाने कवसा माय कसं आली ते लाडून डबा उतार आली बरेच डबा असं मजानं पावसानं लाडू त्या आणि उताराला गई आणि उतार असं हलकं फुट डबं पडी म्हणा डोका काय निघला टोळटोळ हा डबं पडलं आणि तळपायाची आग मग सकाळ गेली खरं सांगा कोणावर शक घ्यावे बरं काव परमिला बटा काय की मन पिंटीतून थोडासा पोटमा बहिणीनी 1 2 ते राहते तेव्हा तुला पोटमा बहिणीनी का मन पिंटी हा आणि असं सांगितल्यानंतर तेवढ्यामध्ये असं संताप तेवढ्या शेजारची बाई आली हा म्हणे का कोसा माय पुन्हा चेहरा ते माय आज बता पडेल तिकडं काय जाय म्हणे असं इथला चेहरा उतारा काय कारण काय जाय म्हणे माय आजला दिन मन पिंटी येणार होती लाडू बांधातो माय खारी खोबरं बदाम काजू सगळं पण मनी पिंटी काय कोणा पोटमा बघितली बरं हा काय जाय काय म्हणे इथला लाडू बांधा 1 सुद्धा मी गरमा म्हणे मग सगळा खाई गे पण हा सुद्धा म्हणत नाही आणि ती सून म्हणते आत्या मन बापी शपथ एकटी खातानी बरी आणि चाललं असं तेवढ्या तिच्या जाती बाई म्हणते बहीण तुम ना पिंट्या तरी पिपैना झाड खाले 3 दिन जाय ना ते खेळून काय खासली काय नाही माय मोठू हा दृष्टांत संपला मला हा मुद्दा हा सांगायचा आहे की मात्र जसं त्या पिंट्याने युक्ती कशा करता केली बेसनना लाडू खावान करता तसं भक्ती प्रेमाचा लाडू आनंदाचा लाडू हरिरसाचा लाडू आत्मीयतेचा लाडू आणि तो लाडू खाण्याकरता साधू संतांनी जी वाट दाखवली प्रेमाची हरिरसाची भक्तीची जिव्हाळ्याची त्या वाटेनं जर जीव गेला बोला हा परमार्थाची
ज्याप्रमाणे त्या पिंट्याने आयडिया केली तसं साधू संत आपल्याला युक्तीनं शिकवतात, युक्तीनं. बरं का, चांगला जर बारकाईने विचार केला, संतांची जी युक्ती आहे ना, त्या युक्तीमध्ये आपलं अंतःकरण जोडलं पाहिजे. संत आपल्याला सांगतात एक आणि आपण ऐकतो दोन, म्हणून वेळ बदलत नाही. आपल्या आईनं आपल्याला जे सांगितलं त्याच्यातच बाळकाचं हित आहे. कशात हित आहे? आई काय बोलते, बाबा काय बोलतात, याच्यातच लेकराचं हित आहे. तसं संत जे सांगतात, संतांची जी वचन आहेत, संतांची जी प्रमाण आहेत, संतांचं जे वाङ्मय आहे, ते आपल्यासाठी ब्रह्म आहे. ब्रह्म हे ब्रह्माक्षर आहे. आणि त्याच्यावर ज्या वेळेला युक्तीनं मात्र जीव विश्वास करतो, त्याला तो जीव मात्र परमपदापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून सज्जनो, संत समागम मानवी जीवनामध्ये अति आवश्यक अशा प्रकारची बाब आहे. संतांच्या कृपेशिवाय जीवन करू शकत नाही. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगे, तप तीर्थ जगी दानव्रते. काय होतं दादा, संतांची जर भेट झाली तर महाराज म्हणतात, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची, भवतरावया उत्तमये नाव, बिजो नेली हात पाव काही. तुम्हाला तरुण जायचं ना, कल्याण साधायचं ना जीवनामध्ये, तर सज्जनो कुठल्याच प्रकारचं हाताला पायाला माती न लागता, कुठल्याही प्रकारचं सायास न करता, कुठल्याही प्रकारचे कष्ट न करता जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर ब्रह्मज्ञानी आईचा पदर धरा, आईशी यांचा पदर धरा, देव येईल धरा. बर का, जर सायास करायचं नसेल तर. पण सज्जनो, चांगलं सांगू तुम्हाला, महाराज सायास करून ज्या वेळेला जीवनामध्ये काही येतं ना, त्यावेळेला त्याची किंमत असते. आणि तुमच्या आपल्या जीवनामध्ये सहज परंपरेनं आलंय, आपल्याला सायास करावे लागले नाही, म्हणून त्याची किंमत नाही. विठाला